हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा अँड प्रांजल ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. माझा 97 वा मिनी ब्लॉग. आज आहे संडे. आम्ही दोघं पण चालले आहे वॉकिंगला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. तर तुम्ही बघू शकता आमच्या घराजवळ वातावरण आहे आणि ही पुणे युनिव्हर्सिटी एकदम माझ्या घराच्या जवळच आहे. आम्ही इथं दर रविवारी वॉकिंगला जाता. वॉकिंग केली, रनिंग केली. आता आम्ही चालले आहे मार्केटमध्ये. तर रस्त्याने जाता आता आम्हाला हे नारळ भेटले. तर माझ्या नवऱ्याने तिथं नारळाचं पाणी पिलं आणि काही नारळ आम्ही खरी घेतले. सुकं खोबरं घेतलं. मी लाडू वगैरे बनवण्यासाठी घेतलं. चांगलं राहते, थोडं वल्लं असते, पण याच्याकडे थोडं स्वस्त भेटे म्हणून इथून घेतलं. डिक्कीमध्ये सर्व सामान हे ठेवलं. आता आम्हाला मार्केटमध्ये पण जायचं आहे, आणखी सामान घ्यायचं आहे. त्यासाठी मी पिशवी पण घेतली, पण हे एक्स्ट्रा होतं म्हणून डिकीमध्ये ठेवून दिलं. रस्त्याने जाता आता आम्ही मच्छी मार्केटमध्ये जोड थांबले. आता इथं बघू शकता तुम्ही मस्त अशा रंगीबेरंगी पहिले या पाण्यामधल्या मच्छ्या होत्या. छोटे छोटे फिश बघू शकता किती सुंदर दिसत आहे. हा साप पण दिसला मला याच्यासोबत आणि ह्या कलरफुल एकदम सुंदर. हे बोलत होते हे सुरमई, तर हे घ्यायची आहे त्यांना, तर हे घेतली. आणखी इथं बरंच काही होतं, झिंगा, बोंबील, पापलेट, मच्छ्या वेगवेगळे. याचे नाव पण मला माहित नाही, तुम्ही बघू शकता. एकदम वेगवेगळे मच्छ्या आहेत, भरपूर मच्छ्या आहेत. हे आमच्या घराजवळच मार्केट आहे. हे औंधमध्ये आहे. पुण्यामध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर औंधमध्ये येते हे मार्केट. मी ज्या मार्केटची आहे काही स्पॉन्सरशिप नाही करत आहे, फक्त तुम्हाला सांगत आहे. आता हे तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या मोठ्या अशा मच्छ्या आहेत. याचे नाव पण नाही माहिती, पण खूप मोठ्या होत्या. ते एक हातात धरून बघितली मी, खूप जड होती. हे बघा एकदम मोठी होती. याच्यासोबत मी एक फोटो पण काढला हिला घेऊन शानी. तो फोटो मी यामध्ये व्हिडिओमध्ये ऍड केला. तर यांना हे छोटी घेतली आणि जे सुरमई आहे जे एकदम मोठी साईजची, ही हे दोन प्रकारच्या आम्ही दोन मच्छ्या घेतल्या आणि निघाले आहे घरी जाण्यासाठी. आता आपल्याला मार्केटमध्ये जाणार, थोडासा भाजीपाला वगैरे घेणार, कारण की आज आहे संडे. आणि हे घरी असले की तेव्हाच अन्न होते, नाही तर ड्युटी सुटली की तिकडूनच घेऊन येतात जे बी काय आणायचं असलं ते. रस्त्याने जाता आता गाडीमध्ये पेट्रोल टाकला, आता निघले आहे परत गाडीवर बसले आणि मार्केटमध्ये जाण्यासाठी. तर थोडासा भाजीपाला घेणार आहे. भाजीपाला घेतला आणि प्रांजलच्या मोबाईलचं जे कव्हर आहे ते पण खराब झालं होतं, तर थोडंसं एका दुकानात गेले, कव्हर पण बसवलं मोबाईलला. निघले आहे घरी जाण्यासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा.